उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेच्या रणरागिणी राजुल पटेल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। राजुल पटेल शिवसेनेच्या वर्सोवा विभागातील माजी नगरसेविका आणि महिला उपनेते आहेत। राजुल पटेल यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची धडाकेबाज रणरागिणी अशी विशेष ओळख आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्या प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। शिवसेनेच्या रणरागिणी राजुल पटेल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। राजुल पटेल शिवसेनेच्या वर्सोवा विभागातील माजी नगरसेविका आहेत आणि महिला उपनेत्या सुद्धा आहेत। राजुल पटेल यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची धडाकेबाज रणरागिणी अशी विशेष ओळख सुद्धा आहे। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आपण पाहतोय। राजुल पटेल यांचं नाव आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। नक्कीच अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहिलं कित्येक वर्ष ठाकरेंच्या सेनेमध्ये या होत्या राजुल पटेल आणि आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात। काय कारणं कळतात यामागची? ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। नक्कीच आता आपण जर पाहिलं तर येणारी जी मुंबईची महानगरपालिकेची जी निवडणूक आहे आणि त्याच्या तोंडावरतीच हा पक्षप्रवेश म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्काच मानावा लागेल। कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या उपनेत्या राहिलेल्या आहेत विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेविका राजुल पटेल हे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जे आहे ते प्रवेश करणार आहेत। ठाण्यातले जे टेंबी नाक्यावरील जे आनंद आश्रम आहे त्या आनंद आश्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश थोड्याच वेळात जो आहे तो होणार आहे। खरं तर राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे राजुल पटेल ज्या आहेत त्या नाराज होत्या। त्यामुळे राजुल पटेल या माजी नगरसेवक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या। त्याशिवाय त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा 2019 साली लढवलेली होती। या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या एक जुन्या महिला शिवसैनिक म्हणून देखील त्यांची ओळख होती। त्यामुळे आता हा पक्षप्रवेश जो आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। नाही बरोबर, आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।